शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही हे समोर पाहू शकता, हे टरबूजाचं रोप आहे. पण जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवलं याचे पानं कुठं मोठं आकसलेले आहेत. हे पहा आतल्या बाजूने. आता याच्यावर थोडा थ्रिप्सचा अटॅक झाला. हे बाहेर ओपनला रोप होतं त्या कारणाने. आणि आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने भरपूर प्रमाणात टरबूजाची लागवड होती, सोयाबीनच्या आणि तुरीच्या रानावर. तर आणि बरेच शेतकरी महाग पडत असल्यामुळे घरी रोप तयार करतात. तर जेव्हा असं काही जाणवल आपल्या रोपावर, किंवा ही अशी इथं तुम्हाला दिसत असेल नागाई काही प्रमाणात, हे असं जाणवलं तर कुठल्याही स्वरूपाची हायघाई न करता चांगला एखादा स्प्रे घ्यायचा. यात प्रामुख्याने तुम्ही आबासिनसारखा घेऊ शकता, ब्रोफ्रेया, शिनवा वगैरे घेऊ शकता. मी इथं आबासिन फवारतो, हे पहा. आणि याच्यासोबत एक नॉमिनल म्हणून हे ट्रॉपिकल कंपनीचं कार्बनडिझम, आपण जे 22 वापरतो का तेच. आता कोणत्याही कंपनीचं वापरू शकता, तशी काही अडचण नाही. मला वैयक्तिक हे बरं वाटतं म्हणून मी ही वापरतो. तर आपल्याला बऱ्याचदा वाटतं इतक्या लवकर एवढ्या कमी वयात एवढं भारीचं औषध घेण्याची काही आवश्यकता नाही. पण रोप जर आपलं निरोगी राहिलं तर पुढचं पीकही व्यवस्थित राहतं. सुरुवात ते म्हणतात ना, सुरुवात चांगली झाली तर बाकीचंही चांगलं होऊन जातं व्यवस्थित. म्हणून कधीच म्हणजे रोपावर आलेले रोग थोडक्यात गणती नाही करायची आणि हायघाई नाही करायची. त्याला चांगला स्प्रे घ्यायचा, जेणेकरून पद्धतशीर होऊन जातं काम. हे पाहू शकता. आता याच्यावर बऱ्यापैकी थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळं थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढला होता. त्याच्यावर दिसत जरी नसला तरी हे आपल्याला पानं आकसलेली दिसत आहेत, थ्रिप्स आणि नागाई वगैरे असं. हे पहा. पण आता ही स्प्रे घेतल्यानंतर हे पद्धतशीर होऊन जाते, काही अडचण नाही आहेत. समजा आबासींनी नागाई पण होती कवर, बऱ्यापैकी थ्रिप्सलाही कंट्रोल भेटतो. हे एक नॉमिनल काहीतरी बुरशीनाशक याच्यासोबत घ्यायचं म्हणून घेतलेले. याच्यासोबत तुम्ही एखादा टॉनिकही वापरू शकता, बायोविटा, आईसाबियान, एम्बिशन वगैरे, किंवा बायोझाईम. मी याच्यासोबत बायोविटा फवारणार आहे. चालेल. अशाच विविध माहितीसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा, संपर्कात राहा. काही अडचण आली माझा नंबर आहे, कॉल करा. आणि रोपही वगैरे लागले तरी आपल्याकडे रोपही मिळतात. टरबूज, मिरची, वांगी, टोमॅटो सगळे. हे पहा किती दर्जेदार रोपे. हा थ्रिप्सचा विषय वगळता बाकी तुम्ही पाहू शकता याचा स्टेम कसा आहे. हे पहा रूट झोन किती चांगला आहे. आता हे नॉमिनल आहे, समजा हे याच्यावरचा जो अटॅक आहे हा कंट्रोल होऊनच जाणार आहे, काही अडचण नाही तशी.